राज्यसभा हे देशाच्या संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभा सदस्य जसं थेट जनतेतून निवडून दिले जातात, म्हणजे आपण खासदारांची थेट निवड करतो, त्याप्रमाणे राज्यसभा सदस्यांची निवड थेट जनतेतून केली जात नाही. राज्यसभा सदस्य निवडण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? राज्यसभा निवडण्याचे अधिकार कोणाला आहेत? राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदान कोण करतं? आणि राज्यसभा निवडणुकीची मतदानाची नेमकी पद्धत काय असते? ही सर्व माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संदेश. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. राज्यसभेचे सदस्य थेट जनतेतून निवडून दिले जात नाहीत, तर ते निवडून दिले जातात राज्याच्या विधानसभेच्या आमदारांमार्फत. म्हणजे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे MLA यासाठी मतदान करतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्यांची निवड महाराष्ट्रातील विधानसभेचे आमदार करतात. राज्यसभा मतदान हे सिंगल ट्रान्सफरेबल वोट ह्या पद्धतीने केले जाते. ह्यालाच प्रमाणानुसार प्रतिनिधित्व असे देखील म्हटले जाते. ह्या पद्धतीमध्ये आमदार राज्यसभा सदस्यांना पहिली पसंती, दुसरी पसंती ह्या क्रमाने मतदान करतात. आमदारांना एक बॅलेट पेपर दिला जातो. त्या बॅलेट पेपरवरती राज्यसभा उमेदवारांची नावे असतात. आमदार आपल्या पसंतीनुसार राज्यसभा उमेदवारांना 1, 2, 3 असे क्रमांक देतात. यालाच प्राधान्यक्रम मतदान असे देखील म्हटले जाते. राज्यसभा निवडणुकीमध्ये एक निश्चित कोटा ठरवला जातो आणि त्या कोट्या एवढी मते मिळाल्यानंतर उमेदवार विजयी ठरतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या राज्यामध्ये 100 आमदार मतदान करणार असतील आणि त्या राज्यामध्ये राज्यसभेच्या 4 जागा असतील, तर जिंकण्यासाठी साधारण 21 मतांचा कोटा लागतो. आता नेमका हा 21 मतांचा कोटा कसा ठरवला गेला हे थोडं समजून घेऊ. मतदान करणाऱ्या आमदारांची संख्या आहे 100 आणि राज्यसभा जागांची संख्या आहे 4. तर राज्यसभेच्या जागेच्या संख्येमध्ये 1 ऍड केला जातो. तर ह्या ठिकाणी 100 भागिले 4 अधिक 1 म्हणजे 5. तर 100 भागिले 5 बरोबर 20. तर हा आकडा निश्चित केला जातो आणि ह्या ठिकाणी राज्यसभा उमेदवाराला विजयी होण्यासाठी किमान 21 मतांची गरज असते. तर अशा प्रकारे संबंधित राज्यातील मतदान करणाऱ्या आमदारांची संख्या आणि त्या राज्यातील राज्यसभेच्या जागा ह्या 2 गोष्टींनुसार विजयी उमेदवाराला किती मतं मिळणं अपेक्षित आहे हे ठरवले जाते. राज्यसभा सदस्य 6 वर्षासाठी निवडले जातात. पण राज्यसभा पूर्णपणे कधीच बरखास्त होत नाही. ती राज्यसभा कायम अस्तित्वात राहते. दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागेवरती नवीन सदस्यांची निवड केली जाते. तर ह्या पद्धतीनुसार भारतीय संसदेची राज्यसभा ही कायमस्वरूपी सुरू राहते. ती कधीच पूर्णपणे बरखास्त होत नाही. राज्यसभेमध्ये एकूण 250 जागांची व्यवस्था आहे. त्यापैकी 238 सदस्य हे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामधून निवडून दिले जातात आणि उर्वरित 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतीमार्फत केली जाते. राष्ट्रपतीमार्फत नियुक्ती केल्या जाणाऱ्या 12 सदस्यांमध्ये कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक क्षेत्रामध्ये विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींची निवड केली जाणे अपेक्षित असते. तर राज्यसभेची निवडणूक ही थेट जनतेतून होत नाही, तर राज्यसभेचे सदस्य हे आमदारांमार्फत निवडले जातात. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.